तुकाराम बीज आणि एकनाथ षष्ठी अशा दोन्हींच्या निमित्तानं सुरू असलेल्या या प्रवचन सेवेमध्ये मला सांगण्यात आलं की तुकाराम गाथेवर किंवा एकनाथ महाराजांच्या भागवतातल्या एखाद्या ओवीवर प्रवचन करावं. तर तुकाराम बीजेच्या निमित्तानं काही तुकाराम महाराजांच्या अभंगांचं चिंतन झालं होतं. त्यातल्या एका अभंगावर बोलायचा विचार केला. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांचे चरणी वंदन. अण्णा, आपण सर्व भाविक स्तोते आपल्या सर्वांच्या अंतःकरणात विराजमान परमात्म्याला वंदन करून मी माझ्या विषयाकडे वळतो. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे छान, वैयक्तिक मला आवडलेला. नम्र झाला भूता तेने कोंडिली अनंता, हेचे शूरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग, अवघा झाला पण लवण सकळा कारण, तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणे. एक नम्रतेचं साधन सांगितलं आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिली अनंता. जो सर्व भूतांच्या जवळ नम्र होतो त्याला अनंताला कोंडण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. अनंताला म्हणजे कुणाला? विठ्ठलाला. अनंत हा शब्द विठ्ठलाला धरून आहे. तुकाराम महाराजांच्या एकूण 4-4.5 हजार जे अभंग आहेत, या 4-4.5 हजार अभंगांचा आत्मा काय असेल तर तो विठ्ठल. अभंगांचा आत्मा, अभंगाचा आत्मा आहे विठ्ठल. म्हणजे त्यांचे सगळे अभंग हे एका विठ्ठलाभोवती गुंफलेले आहेत. जे त्यांच्या जीवनचरित्राचा विचार केला तर आईवडील वारले किंवा पत्नीचं निधन झालं, दुष्काळ पडला, उद्योगधंदा बुडाला, एवढ्या सगळ्या प्रतिकूल घटना घडलेल्या असतानासुद्धा ते त्यांचं कुलदैवत विठ्ठल आणि गावात असलेल्या विठ्ठल मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. आणि मग यापूर्वी होऊन गेलेल्या संतांची काही अभंग कवनं वचनं त्यांनी म्हणायला सांगायला सुरुवात केली. दररोज कीर्तनाला सुरुवात केली. आणि मग संसारातून हळूहळू बाहेर पडून पांडुरंगाची भक्ती करत त्यांनी आपले विचार सगळे गाथेमधून मांडले. आणि त्याच्यात ते सुरुवातीलाच म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. खरं तर आम्ही वैकुंठवासी आहोत आणि वैकुंठात राहणारे असलो तरी शास्त्रानं आणि ऋषीमुनींनी जो मार्ग जीवन जगण्याचा सांगून दिला, ज्या मार्गाचं विवेचन केलं, तो मार्ग आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहोत. त्या मार्गानं जीवन जगता येतं, जीवनात एक काही जीवन यशस्वी करता येतं. किंवा आणखी एका ठिकाणी म्हणतात ते आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मला मिळालेलं जे माणसाचं जीवन आहे, या माणसाच्या जीवनाचा उपयोग करून सच्चित आनंदरूप ही भगवंताचं वर्णन भगवंताचे जे गुण आहेत किंवा भगवंताचं वर्णन सच्चित आनंदरूप असं केलं जातं. ती पदवी आपल्यालासुद्धा प्राप्त करून घेता येते असं तुकोबांचं सांगणं आहे. आणखी एका ठिकाणी ते म्हणतात, जरी आपण संसारिक जीवनाचा विचार केला, आम्ही सगळी संसारी माणसं आहोत. तुकोबासुद्धा म्हणतात, खरं तर ते संसारी नाहीत, पण एका ठिकाणी म्हटलं आहे त्यांनी, संपादितो आळ प्रपंचाचा. मी प्रापंचिक नाही म्हणे, पण मी प्रापंचिक असल्याचा काय घेतलेला आहे, माझ्यावर आळ आलेला आहे. एखाद्याच्यावर आळ घेतो, आळ हा नेहमी कसा आहे, खोटा असतो. तसं तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासारखे संसारिक आहेत असा त्यांनी आम्ही सर्वांनी घेतलेला त्यांच्यावरचा आळ आहे, पण ते संसारिक नाहीत हे त्यांच्याच वचनावरून कळतं. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषीमुनींनी ज्या मार्गाचं आचरण करून दाखवलं, सच्चित आनंदरूप ही पदवी प्राप्त करता येते हे दाखवून दिलं, तोच मार्ग मी सांगण्यासाठी आलो. उजळावया वाटा, ह्या सगळ्या ज्या वाटा आहेत, या वाटा तुम्हाला त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी किंवा तो मार्ग सोपा करून सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत असं तुकोबांचं वचन आहे. आता त्या वेगवेगळ्या तुकाराम महाराजांचे जे 4-4.5 हजार अभंग आहेत, या अभंगांचे एक 6 गट पडतात. एक 6 गट करता येतात. त्याच्यात कोणकोणत्या प्रकारचे अभंग आहेत तर एक भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, न्याय आहे, नीती आहे आणि धर्म आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य, न्याय, नीती आणि धर्म असे 6 विषय गाथेत आलेले आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, ते माझी हरिवृत्ती राहो, याच्यात भक्ती सांगितली. न करी रे संग राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते, ह्याच्यात ज्ञान सांगितलं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली, ह्याच्यात वैराग्य सांगितलं. म्हणजे हे दुष्काळ पडला, माझा संसार बुडाला, हे सगळं काय झालं, चांगलं झालं. उद्योगधंदा बुडाला, हे चांगलं झालं असं कोण म्हणतात? फक्त तुकाराम. असं म्हणण्याचं धाडस फक्त त्यांनीच करावं, आम्ही नाही करायचं. कारण आम्ही लगेच शासनाकडे काय मागू, एखादं पॅकेज द्या. उसावर मावा पडला पॅकेज द्या, दुष्काळ पडला काय करा पॅकेज द्या, असं त्यांनी काही मागितलं नाही. जे झालं, ज्या प्रतिकूल घटना घडल्या त्या बरं झालं असं म्हणाले. ह्याच्यात त्यांचं वैराग्य दिसतं. किंवा आणखी एका ठिकाणी म्हणतात, आम्ही आता
हे आहे, म्हणजे त्यांच्या वैराग्याचं वर्णन ह्याच्यातच केलं. आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके. सुडके म्हणजे दरिद्री. आम्ही इतके दरिद्री आहोत की आमच्या घरला यायला चोरसुद्धा घाबरतो. तुकोबांच्या घरला यायला चोरानं घाबरावं असं त्यांच्याकडे काय होतं? तुकाराम महाराजांच्याकडे यायला चोरानं घाबरावं असं त्यांच्याजवळ काय होतं? काही नव्हतं. तुमच्या आमच्याकडे जे काय आहे संसारातल्या गोष्टी ठेवलेल्या दळण दौलत, त्यातलं काहीही त्यांच्याकडे नव्हतं. तरीसुद्धा ते काय म्हणतात? आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके. चोर त्यांच्या घरला यायला घाबरतो. का घाबरतो? तर या तुकोबांच्या घरात फुटक्या गाडग्या मडक्याशिवाय आणि तुळशी माळेशिवाय काय मिळायचं नाही, म्हणून त्यांच्या घरी यायला चोर घाबरतो. आणि आम्ही सगळेजण चोराला घाबरतो, कारण आम्ही जे काही किडूक मिडूक कुठं ठेवलं असेल त्याची किल्ली एक वेळ आम्हाला सापडणार नाही, पण चोरी करायला आलेल्या चोराला नक्की सापडते. बरोबर. आता कुठला विषय झाला? भक्ती सांगितली, ज्ञान सांगितलं, वैराग्य सांगितलं. न्याय सांगतात. भले तरी देऊ काशीचे लंगोटे, नाठाळाच्या माती हानुकाठी. चांगला भेटला तर लंगोटी काढून देऊ, पण नाठाळ भेटला तर त्याला काठीनं त्याच्या डोक्यात काठी मारल्याशिवाय सोडणार नाही. हा न्याय सांगितला. नीती सांगितली. परावी या नारी माऊली समान, हे दिले नेमून ठैचीची. याच्यात नीती सांगितली. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ह्याच्यात धर्म सांगितला. म्हणजे तुकाराम महाराजांचे जे 4-4.5 अभंग आहेत ते या 6 गटात येतात. कुठले कुठले? भक्ती, ज्ञान, वैराग्य, न्याय, नीती आणि धर्म. प्रत्येक अभंग वाचला की तो कुठल्या गटात येतो ते कळतं लगेच. आता हा अभंग आहे. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. हेची शूरत्वाचे अंग, हारी आणिला श्रीरंग. अवघा झाला पण लवण सकळा कारण, तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणि. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. जो सर्व भूतांच्या जवळ नम्र होतो त्याला अनंताला कोंडता येतं. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. पुढं म्हणतात, हेची शूरत्वाचे अंग, हारी आणिला श्रीरंग. संसारिक माणसाचा शूरपणा कोणता आहे? तर भगवंताला सुद्धा हार मानायला लावायचे. हेची शूरत्वाचे अंग, हारी आणिला श्रीरंग. श्रीरंग म्हणजेच विठ्ठल. विठ्ठलाला हार पत्करायला लावण्याचं सामर्थ्य नम्रतेच्या साधनात. साधन कोणतं सांगितलंय? साधन म्हणजे अभ्यास. कोणता अभ्यास सांगितला? नम्रतेचा. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. जो सर्व भूतांजवळ नम्र होतो त्याला अनंताला कोंडता येतं. आणि पुढं म्हटलंय, नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. हेची शूरत्वाचे अंग, हा खरा शूरपणा आहे, हा खरा पराक्रम आहे. हारी आणिल्या श्रीरंग. पुढं 2 दृष्टांत दिलेत. अवघा झाला पण लवण सकळा कारण. लवण म्हणजे मीठ. मिठामुळं जेवणाला चव येते, तसं नम्रतेमुळं आपलं जीवन शोभून दिसतं. लवण म्हणजे काय? मीठ. मिठामुळं जेवणाला चव येते, तसं नम्रतेमुळं आपलं जीवन शोभून दिसतं. आणि म्हटलं शेवटचं म्हटलंय, तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणि. पाण्याजवळ सुद्धा एक नम्रता आहे. समजा पाटाचं पाणी व्हायला लागलं, मध्ये एखादा खड्डा आला तर खड्ड्याला चुकवून ते पुढं जातं का? बोला की जरासं माझ्याबरोबर. चालतं. काय म्हटलं? पाणी पाटानं चाललंय, पाटात मध्ये एक खड्डा आला तर खड्डा चुकवून पाणी पुढं जातं का? नाही. तर पाणी काय करतं? त्या खड्ड्यात जातं, खड्ड्याच्या तळाची भेट घेतं आणि तो खड्डा पूर्ण भरून आला की मग पुढं जातं. तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणि. म्हणजे पाण्याकडं स्वाभाविक नम्रता आहे. निसर्गात स्वाभाविक नम्रता आहे. समजा एखाद्या झाडाला वेलीला भरपूर फुलं फळं आली. आता आंबे आले, आंब्याच्या झाडाला भरपूर आंबे लागले तर त्या फळाच्या भारानं झाड लवतं. एखाद्या केळीला मोठा घड आला केळाचा तर केळीचं झाडसुद्धा काय होतं? लवतं. म्हणजे जिथं झाडाला निसर्गातल्या झाडावेलींना फुलं फळं भरपूर येतात ती झाडंसुद्धा लवतात, नम्र होतात. मग ज्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचं फळ येतं ती व्यक्तीसुद्धा नम्र असलीच पाहिजे. म्हणजे एखादा माणूस ज्ञानी आहे किंवा नाही हे शोधण्याची किंवा हे ओळखण्याची खूण काय? तो नम्र आहे का नाही. एखादा माणूस ज्ञानी आहे किंवा नाही हे कशावरून ओळखायचं? जर तो नम्र असेल तर तो काय आहे? ज्ञानी आहे. म्हणजे नम्रता हा एक ज्ञानाचा आरंभ आहे आणि नम्रता ही ज्ञानी माणसाची कसोटी आहे. काय म्हटलं? कळलं? एखाद्या माणसाजवळ खरंच ज्ञान आहे का नाही हे कशावरून ओळखायचं? तर त्याच्या अंगी असलेल्या नम्रतेवरून. 2 भाग आहेत. नम्रतेचं साधन स्वीकारल्याचा परिणाम म्हणून ज्ञान होतं आणि ज्ञान झाल्याचा परिणाम म्हणून अंगी नम्रता येते.
काय कळलं? नम्रता एक साधन म्हणून स्वीकारायचं. तू म्हणे हे मीच करी, माझे या भजने प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. सर्वत्र नमस्कारी म्हणजे काय? सगळ्यांना नमस्कार कर. नमस्कार कर याचा अर्थ सगळ्यांच्या समोर नम्र हो. आता ह्या अभंगात काय सांगितलंय? नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हा पहिला चरणच महत्त्वाचा आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जो सर्व भूतांजवळ नम्र होतो त्याला अनंताला कोंडण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. आता ह्याच्या बरोबर उलटी ओवी, पण सांगायचं एकच. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नम्रतेच्या उलट आहे अहंकार. नम्र, एखादा माणूस नम्र आहे, त्याच्या उलटा अर्थ काय? एखादा माणूस अहंकारी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा विचारोनी अहंकारू सांडीचे, मग असतची अस्तीच वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजी आपण केली. विचार करून विचारपूर्वक अहंकार काढून टाका, म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं कल्याण केल्यासारखं होतं. मग अहंकार काढून टाका याचाच दुसरा अर्थ काय? नम्र व्हा. नम्र व्हा म्हणजेच काय? अहंकार काढून टाका. म्हणजे आपल्या स्वतःच्या अहमपणाची कमीत कमी जाणीव, माझ्या स्वतःच्या अहमपणाची कमीत कमी जाणीव म्हणजे काय आहे? नम्रता. नम्रता म्हणजे काय? आपल्या स्वतःच्या अहमपणाची कमीत कमी जाणीव, याला काय म्हणतात? नम्रता. भगवान श्रीकृष्णांच्या तोंडात बासरी आहे, बरोबर? लाकडाची बासरी आहे. त्या बासरीला 9 छिद्र आहेत. किती छिद्र असतात? 9 असतात. आता माझं हे शरीर, ही सुद्धा काय आहे? ह्या शरीराला सुद्धा किती छिद्र आहेत? 9 छिद्र आहेत. आता ती बासरी, त्या बासरीतून, ती बासरी पोकळ असते, त्या पोकळ असलेल्या बासरीतून श्रीकृष्णाने वारा फुंकला की त्याच्यातून सुंदर संगीत निर्माण होतं. मग माझं हे जे शरीर आहे, या माझ्या जीवनात जर भगवान श्रीकृष्णाने वारा फुंकला तर त्याच्यातून माझ्या जीवनाचं संगीत काय होईल? निर्माण होईल. आणि ते चांगलं असेल का वाईट असेल? निश्चितच चांगलं असेल. म्हणजे माझं शरीर ही त्याच्यासाठी एक बासरी व्हावी, म्हणजे माझी इच्छाच राहू नये. सगळी इच्छा कोणाची? भगवंताची, बरोबर? मग त्याच्यावर इतकं प्रेम करणं, ह्यालाच काय म्हणायचं? भक्ती. भक्तीची व्याख्या काय? सा तू भगवत नारद भक्तिसूत्र नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे, त्याच्यातलं पहिलंच वचन आहे, सा तू अस्मिन प्रेमस्वरूपा. भक्ती म्हणजे काय? ईश्वरावर अत्यंतिक प्रेम, याला काय म्हणायचं? भक्ती. ईश्वरावर अत्यंतिक प्रेम. माणसाचं माणसावर प्रेम असतं, माणसाचं माणसावरचं प्रेम स्वार्थी असतं. स्वार्थ संपला की प्रेम संपून जातं. असं स्वार्थी प्रेम भगवंतावर करणं याला भक्ती म्हणत नाहीत. तर ईश्वरावर असलेलं खरंखुरं निरपेक्ष प्रेम, याला काय म्हणायचं? भक्ती. म्हणजे आपण जसं एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर प्रेम करतो, त्याहीपेक्षा खरंखुरं प्रेम कोणावर करायचं? भगवंतावर. आणि असं खरंखुरं भगवंतावर प्रेम करणं, भगवंताच्या नामावर प्रेम करणं, भगवंताच्या नामाविषयी प्रेम निर्माण होणं, याला काय म्हणतात? भक्ती. तर या चरणात सांगितले नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हे एक नम्रतेचं साधन सांगितले. एक जुनं सुभाषित आहे, विद्या विनयेन शोभते. विद्या म्हणजे काय? ज्ञान. हे ज्ञान कुणाजवळ शोभून दिसतं? नम्र माणसाजवळ, विनयशील माणसाजवळ, नम्र माणसाजवळ काय होतं? ते ज्ञान शोभून दिसतं. तुकोबांचाच आणखी एक छान अभंग आहे, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचते. महापुरात मोठी मोठी झाडं जातात, पण नदीच्या काठावरचे लव्हाळे म्हणजे जे लहान गवत असतं त्याला मात्र काही त्रास होत नाही. का होत नाही? तर पाण्याची लाट आली, महापूर वाढला, पाणी वाढलं की ते वाकतं खाली, पाण्याला पुढं जाऊ देतं. पाणी पुढं निघून गेलं की पुन्हा नव्यानं उभं राहतं. पण नदीच्या काठावर उभा असलेली, ताटमानेनं उभा असलेली झाडं ही अहंकाराचं प्रतीक आहे. म्हणून त्यांचा तो ताटपणा काय होतो? त्या महापुरात मोडून पडतो. महापुरे झाडे जाती. खरं तर एवढी बलदंड झाडं निघून जातात, पण नाजूक आणि नम्र विनयशील असलेलं गवत मात्र तिथं टिकून राहतं. ह्यातनं आम्हाला काय सांगितलं? नम्र हो. आम्हाला सुद्धा काय सांगितलं? नम्र हो. मग आता अशी नम्रता अंगी यायची असेल तर अहंकार हळूहळू काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे. अहंकार काढून टाकणं म्हणजेच काय होणं? नम्र होणं, बरोबर? आता पाण्याकडे नम्रता आहे, निसर्गातली झाडं वेली आहेत ती फळाफुलानं भरून आली की ती नम्र होतात. मग असं ज्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचं फळ येतं ती व्यक्तीसुद्धा काय होते? नम्र होते. म्हणून एखादा माणूस ज्ञानी आहे का नाही हे ओळखण्याची कसोटी काय? तर तो नम्रता. त्याच्याजवळ नम्रता असली पाहिजे, आणि नम्रता ही त्याच्याजवळच्या खऱ्याखुऱ्या ज्ञान मोजण्याची काय? ज्ञान असण्याची कसोटी आहे, बरोबर? आद्य शंकराचार्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. आद्य शंकराचार्यांनी मंडन मिश्रांचा पराभव केला, आणि मंडन मिश्रांचा पराभव केल्यानंतर त्या वादामध्ये अगोदर ठरलं होतं की जो कोणी हरवेल ज्यानं हरवलं त्यांचा पंथ स्वीकारायचा. मग मंडन मिश्राने आचार्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि त्यांनी त्यांचा हा अद्वैताचा मार्ग स्वीकारल्याचं जाहीर केलं. आणि मग ते परत निघाले आचार्य वादात जिंकल्यानंतर.
परत जाता जाता मंडन मिश्रांना खूप आश्चर्य वाटलं की आद्य शंकराचार्यांच्याकडे किती ज्ञान आहे, म्हणून त्यांनी त्यांना म्हटलं की तुमचं ज्ञान अगाध आहे. जाता जाता शंकराचार्यांनी काय केलं की नदीच्या काठेनं चालत होते. आपल्याजवळचा जो दंड होता, हा त्यांच्याकडं शंकराचार्यांच्याकडे असलेला दंड, तो दंड नदीच्या पाण्यात बुडवला आणि वर काढला. वर काढल्यानंतर त्यांनी तो मंडन मिश्रांना दाखवला आणि म्हणाले, ह्या नदीत भरपूर पाणी आहे, पण मी हा दंड नदीत बुडवल्यानंतर त्या दंडाला जेवढं पाणी चिकटले तेवढं माझं ज्ञान आहे. 1-2 थेंब होते पाण्याचे, कारण तो बुडवून बाहेर काढल्याबरोबर सगळं पाणी तिथंच पडून गेलं. एका दुसरा थेंब राहिला होता. म्हणजे त्या दंडाला चिकटलेल्या एका थेंबा एवढं ज्ञान कुणाकडे आहे? माझ्याकडे आहे, असं कोण म्हणतं? आद्य शंकराचार्य म्हणतात. मग आम्ही काय करायला पाहिजे? बरोबर. आता ते शंकराचार्य जर माझ्याजवळ एवढं असं ज्ञानाचा एका थेंबा एवढं, नदीतल्या एका थेंबा एवढं ज्ञान माझ्याजवळ आहे असं म्हणत असतील, मग त्यानं ते सांगितल्यानंतर आपले गुरु किती त्या बाबतीत ज्ञानी असूनसुद्धा किती नम्र आहेत याचा मंडन मिश्रांना काय झाला? साक्षात्कार झाला. आणि मग त्यांचासुद्धा अहंकार आपल्या ज्ञानाबद्दल होता, तो सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत झाली. बरोबर. म्हणजे हा अहंकार ज्ञानदेवांची ओवी आहे. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, झोंबे सज्ञानाचे कंठी, नाना संकटी नाचवे. खरं अज्ञानी माणूस असतो तो एक वेळ ठरवून टाकतो की या जगातलं मला काही कळत नाही, मला काही कळत नाही असं म्हणतो. त्यामुळं अज्ञानामुळे त्याच्याजवळ अहंकार नसतो. पण माझ्यासारखं 4 पुस्तकं वाचलेलं आणि 4 पुस्तकं वाचून काही सांगणाऱ्याला मात्र काय होतो? अहंकार येतो. आणि हा अहंकार त्याला त्रासदायक ठरतो. नवल म्हणजे आश्चर्य. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, झोंबे सज्ञानाचे कंठी. जो स्वतःला ज्ञानी समजतो, 4 पुस्तकं वाचून स्वतःला ज्ञानी समजतो, त्याच्या मात्र कंठाचा घोट घेतल्याशिवाय हे अहंकार राहत नाही. म्हणून नम्रतेचं साधन ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. प्रत्येक माणसाजवळ कधी ना नम्रता असतेच. प्रत्येकाला कधी ना कधीतरी नम्र व्हावं लागतं. नम्रतेला दुसरा एक शब्द आहे, भगवंताला शरण जावं. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारेन मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मज मीच ऐकू. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर जन्ममरण परंपरा सोडून बाहेर व्हायचं असेल, त्यातून सुटायचं असेल, तर काय हो? मला एकट्यालाच शरण आहे. मग मला भगवंताला शरण जावं किंवा आपल्या श्रीगुरूंना शरण जावं, म्हणजेच त्यांच्याजवळ काय व्हावं? नम्र व्हावं. भगवद्गीता सांगते, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञानम. म्हणजे काय? श्रीगुरूंच्या जवळ जा आणि त्यांच्याजवळ नम्र व्हा. श्रीगुरूंच्या जवळ जाऊन नम्र झालात तर तिकडून ज्ञानाचा प्रवाह तुमच्याकडे येईल. श्रीगुरूंच्याकडून ज्ञान तुमच्याकडे येईल. कधी? जर तुम्ही तिथं नम्र झालात तर. ज्ञानदेवांची एक ओवी आहे, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी तुझी सावली न संडी. ज्ञानी यांचे राजे असलेले ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु निवृत्तीनाथांच्याबद्दल बोलताना म्हणतात, तुमच्या पायाजवळ ज्ञानाचं भांडार आहे, म्हणून मी तुमच्या पायाची सावली सोडून जाणार नाही. मग आता ज्ञानी यांचे राजे असलेले ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंच्या जवळ नम्र होत असतील, तर आमच्यासारख्या अज्ञानांच्या राजांनी काय करायला पाहिजे? श्रीगुरूंच्या जवळ जाऊन काय झालं पाहिजे? नम्र झालं पाहिजे. आणि नम्र झालो तर तिकडून ज्ञान आपल्याकडे येईल. एक छान दृष्टांत आहे. जुन्या काळात आडातून विहिरीतून पाणी काढायची पद्धत होती. समजा एखाद्या आडात बादली किंवा घागर सोडली, दोरीला बांधून, रहाटाला बांधून बादली किंवा घागर सोडली, तर ती सोडलेली घागर किंवा बादली वरच्यावर तरंगत राहते, त्याच्यात पाणी भरत नाही. मग ती पाणी भरायचं असेल तर वर उभा राहिलेल्या स्त्रीला एक गोष्ट करावी लागते. पाणी कधी भरेल? तरंगणारी घागर जर तिरकी झाली तर त्याच्यात पाणी भरेल. म्हणून ती मग वरून एक हिसडा मारते जोराचा. दोरीला हिसडा मारला की घागर किंवा बादली तिरकी होते, मग त्याच्यात पाणी भरतं. मग आता जड निर्जीव असलेल्या घागरीत पाणी भरायचं असेल तर तिलासुद्धा वाकावं लागतं, त्याशिवाय त्याच्यात पाणी भरत नाही. मग आम्हाला ज्ञान मिळायचं असेल तर काय व्हायला पाहिजे? काय कळलं? असं ज्ञान जर आम्हाला मिळायचं असेल तर श्रीगुरूंच्या जवळ जाऊन, भगवंताजवळ जाऊन काय झालं पाहिजे? नम्र झालं पाहिजे. आणि अशी नम्रता आपल्या अंगी आल्याशिवाय ज्ञान आपल्याकडे येणार नाही. म्हणून सुरुवातीला नम्रतेचं साधन करायचं, म्हणजे ज्ञानापर्यंत पोहोचता येतं. आणि ज्ञान आल्याचा परिणाम म्हणून नम्रता सहज रूपानं आपल्या अंगात येते. म्हणून आपला वारकरी संप्रदाय, स्त्री म्हणू नका, पुरुष म्हणू नका, गरीब म्हणू नका, श्रीमंत म्हणू नका, हलक्या जातीचा, मोठ्या जातीचा, असं काहीही नाही. सगळे एकमेकांना काय करतात? नमस्कार करतात. सगळ्यांनी एकमेकांना नमस्कार करण्याचं कारण काय? ही सुरुवातीला आणलेली कृत्रिम नम्रता आहे. त्याला कुठली नम्रता म्हणायचं? कृत्रिम.
ही कृत्रिम नम्रता. मला माहिती आहे समोरच्याना काय पाया पडून माझा काय उपयोग होणार आहे, पण जरी माहीत नसलं तरी नमस्कार करायची सुरुवात करायची. काय होतं त्याच्यामुळं? माझा अहंकार जायला सुरुवात होते. मी त्यांना नमस्कार केल्यामुळं त्यांचा काय फायदा किंवा तोटा होत नाही किंवा त्यांना काय मिळत नाही, पण मी दुसऱ्याला नमस्कार केल्याचा परिणाम काय होतो? माझ्या अंगी नम्रता येते आणि माझा अहंकार कमी व्हायला सुरुवात होते. अहंकार लयाची सुरुवात म्हणून नमस्कार करायचा, समोरच्याची योग्यता असो किंवा नसो. बरोबर. म्हणून वारकरी संप्रदायात ही प्रथा परंपरा पाळली जाते की सगळे एकमेकांना काय करतात? नमस्कार करतात. का नमस्कार करायचा? ही कृत्रिम सुरुवातीला जाणीवपूर्वक का असेना ही नम्रता आणायची. नम्रतेचा सुद्धा 2 प्रकार आहेत. एक असलेली नम्रता आणि दुसरी आणलेली नम्रता. असलेली नम्रता आणि आणलेली नम्रता. निवडणूक सुरू झाली की निवडणुकीत आणलेली नम्रता असते. काय म्हटलं कळलं? उभा राहिलेले उमेदवार हात जोडूनच येतात. PV कॉलना हात जोडल्यासारखे असतात. कधीपर्यंत? मतदान होईपर्यंत. मतदान झालं, त्याचा निकाल लागला की मग आम्ही मत दिलेल्याने हात जोडून त्यांच्याकडे जायचं. कशासाठी? माझं एवढं काम करा. म्हणजे नंतर 5 वर्ष आम्हाला त्यांच्यासमोर हात जोडावे लागतात. त्याच्या अगोदर 15 दिवस ते आमच्याजवळ हात जोडतात. मग आता ती नम्रता खरी असते का खोटी असते? निश्चितच खोटी असते. याचा अर्थच असा की ती आणलेली असते. आणलेली नम्रता आणि असलेली नम्रता. असलेली नम्रता म्हणजे अहंकार लय झाला की आपल्याकडे ती अकृत्रिमपणे सहजपणानं आपल्या अंगी काय होते? नम्रता येते. म्हणून असलेली नम्रता आणि आणलेली नम्रता. प्रत्येकाला जीवनात कधी ना कधीतरी नम्र व्हावं लागतं. राजा दशरथसुद्धा कैकेयीच्या पाया पडला, रामाला वनवासात पाठवू नको म्हणून. प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या विश्वामित्राचा अहंकार टिकला नाही. तिथं तुमचा आमचा टिकेल काय? नाही टिकणार. म्हणून काय झालं पाहिजे? नम्र झालं पाहिजे. पण असं नम्र व्हायला, कुणाला शरण जायला आम्हाला आवडत नाही. का? तर आमचा मराठी बाणा जरा आडवा येतो. काय बाणा आहे मराठी बाणा? मोडेन पण वाकणार नाही. मेलो तरी चालेल पण कुणाला वाकून जाणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उसाला दर मिळाला पाहिजे, त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. त्या आंदोलनात मोडेन पण वाकणार नाही असं म्हटलं पाहिजे. 100% बरोबर आहे. दुधाला दर मिळाला पाहिजे, त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. त्या आंदोलनात मोडेन पण वाकणार नाही असं म्हटलं पाहिजे. 100% बरोबर आहे. आणखी एक वाक्य वाढवतो, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. त्या आंदोलनात मोडेन पण वाकणार नाही असं म्हटलं पाहिजे. 100% बरोबर. पण विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर किंवा आपल्या श्रीगुरूंच्या जवळ गेल्यानंतर वाकल्याशिवाय काय मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ. व्यवहारात मोडेन पण वाकणार नाही, अगदी बरोबर. पण परमार्थाच्या प्रांतात आपल्या श्रीगुरूंच्या जवळ गेल्यानंतर किंवा भगवंताच्या मंदिरात गेल्यानंतर वाकल्याशिवाय काय मिळणार नाही. तिथं वाकलंच पाहिजे. या म्हणून कोणतं साधन सांगितलं आहे? नम्रतेचं साधन सांगितलं आहे. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. हेचे शूरत्वाचे अंग, हारी आणिला श्रीरंग. आता एक नम्रतेबद्दलची चिंतन मांडलं तुमच्यासमोर. म्हणजे एक आपल्याला कळलं की काय झालं पाहिजे? नम्र झालं पाहिजे. ज्ञानदेवांची आणखी एक ह्याच्या जवळची ओवी आहे. थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती अवघी विसरीजे, जै जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझे. भगवान श्रीकृष्ण स्वतःहून सांगतात, मला भेटण्याची किल्ली काय, मला भेटण्याची खून काय? थोरपण परा सांडीजे. आपला जो लौकिक मोठेपणा आहे तो सगळा उतरून बाजूला ठेवा. मी याव आहे, मी त्याव आहे, मी इतका मोठा आहे, मी इतके ग्रंथ लिहिलेत, मी असा नंबर काढला आहे, हे सगळं इतके ग्रंथ लिहिले किंवा इतकी कीर्तनं केली, इतकी प्रवचनं केली, हा लौकिक मोठेपणा बाजूला ठेवा. थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती अवघी विसरीजे. बुद्धिदाता कोण आहे? नारायण. बुद्धी कुणामुळे मिळाली? भगवंताच्या कृपेनं मिळाली. आता भगवंताच्या कृपेनं मिळालेल्या बुद्धीतून 4 गोष्टी मी लिहिल्या असतील, वाचल्या असतील, त्याचा अहंकार बाळगण्याची काही गरज आहे का? नाही. बरोबर. भगवंतानं बुद्धी दिली म्हणून मी डॉक्टर झालो, म्हणून मी इंजिनियर झालो, म्हणून मी शिक्षक झालो. बुद्धिदाता कोण आहे? तो आहे. मग आता त्याच्या कृपेनं मिळालेल्या बुद्धीचा मी उपयोग केला आणि माझा उदरनिर्वाह चालवला. मग आता ह्याच्यात मोठेपण कोणाचं आहे? भगवंताचं. बरोबर. थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती अवघी विसरीजे. आपण फार विद्वान आहोत हे विसरून जा. थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती अवघी विसरीजे, जै जगा धाकुटे होईजे. सगळ्या जगासमोर लहान व्हायला शिका. जै जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. माझं काय म्हणणं नाही हे सांग. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, माझी जवळीक कुणाला लाभते? जो सगळ्यांच्या समोर लहान व्हायला तयार आहे, म्हणजे सगळ्यांच्या समोर नम्र व्हायला तयार आहे, त्याला माझी जवळीक लाभते.
म्हणून थोरपण परासांडेचे व्युत्पत्ती अवघी विसरीचे जै जगा धाकोटे होईजे तै जवळीक माझे. भगवान श्रीकृष्णाने ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला कोणाची मी कोणाला माझा लाभ कोणाला होतो, जर तो सर्वांसमोर नम्र होतो आणि लहान व्हायला तयार आहे, आपला मोठेपणा विसरायला तयार आहे, त्याला माझा लाभ होतो. आता पुढं म्हटलं आहे नम्र झाला भूता. महत्त्वाचा शब्द आहे भूता. हां, तुमच्या आमच्या डोक्यात कोणता भूताचा विचार आहे? आम्हाला माहिती आहे भूतं कुठं असतात. काही पत्ते सांगतो. वडाची पिंपळाची झाडं, स्मशानभूमी, व एखादं जुनाट घर, पडलेलं घर, तिकटी, चौक, हे भूतांचे पत्ते आहेत. बरोबर आहेत काय? म्हणा की बरोबर आहेत. कारण आम्ही आजपर्यंत हे भूतांचे पत्ते ठेवलेले आहेत आणि मग तिथं काय काय असतील ते त्याबद्दल सांगणारे लोक असतात. ते इथं असं आहे, तिथं तसं आहे. ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यांमध्ये आणि तुकाराम महाराजांच्या गाथेत अशा प्रकारच्या कुठल्याही भूताचा उल्लेख आलेला नाही. त्यामुळं हे भूतांचे पत्ते पूर्णपणे काय आहेत? चुकीचे आहेत. आणि त्यामुळं अशा ठिकाणी अशा प्रकारच्या भूताला आपण नम्र व्हायला जाण्याची काही गरज नाही. तुम्ही आम्ही सगळेजण नम्र होतो, पण आपली नम्रता ही गरजेतून असते किंवा एखाद्या भोगातून असते. माझी गरज आहे. बरोबर? आपण घरात राहतो 4 माणसं. घरातली 4 माणसांना सुद्धा एकमेकासमोर नम्र व्हावं लागतं. मी माझ्या पत्नीला नम्र होतो कारण तिच्याकडून माझ्या काही अपेक्षा आहेत. माझी पत्नी माझ्यासमोर नम्र होते कारण तिच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत. आमच्या दोघांच्याकडं आमची 2 लहान मुलं नम्र होतात कारण त्यांना आमच्याकडून पाहिजे काहीतरी हवं आहे. आता ती मोठी झालीत, आम्ही त्यांच्यासमोर नम्र होतो, बाळांनो आता तुमच्याशिवाय आम्हाला कोण नाही. आता काय झालं बघा, घरात माणसं 4, पण वेळ प्रसंग बदलेल तसं आपण एकमेकासमोर काय होतो? नम्र होतो, झुकतो, वागतो, शरण जातो. हे कशामुळं? तर गरजेमुळं किंवा भोगामुळं. तुकाराम महाराजांना अशा प्रकारची गरजेतून आणि भोगातून आलेली नम्रता नको आहे. खरीखुरी अस्सल नम्रता हवी आहे. आणि अशी खरीखुरी अस्सल नम्रता व्हायची असेल तर आपल्यातला अहंकार हळूहळू काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे. आता ते म्हणतात नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. एक भूताचा प्रकार बघितला जो तुमच्या आमच्या परंपरागत अनेक वर्षापासून डोक्यात भिनलेला आहे. आणि अशा प्रकारच्या कोणत्याही भूताचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी केलेला नाही. त्यामुळं आपण सुद्धा त्यांच्या नादाला लागायचं म्हणा की मोठ्यानं जरा नाही. असं एकदा हे ठरलं पाहिजे. आपणही त्यांच्याकडं काय जायचं नाही. समजा ते तसे असते तर त्यांनी सांगितलं असतं. मग आता एक जर मला म्हणाला की बाबा काय तुम्हाला नसेल भूताचा अनुभव, मला आला आहे, मला भूत दिसलं. मग म्हटलं तू काय त्याच्याबरोबर भारत पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणावर चर्चा केलीस? काय केलं? काही नाही केलं. बरोबर? याचा अर्थ असा की लोकांच्या मनात काही भ्रम असतात आणि त्या भ्रमातून अशा गोष्टी निर्माण होतात. त्यामुळं अशा प्रकारचं जे पहिला भूताचा प्रकार सांगितला तो याच्यात नाही. आता दुसरा एक भूताचा प्रकार आहे. सगळी सृष्टी किंवा सगळं जग पंचमहाभूतांनी निर्माण झालं. पंचमहाभूत कुठले आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. अनेक वेळा हा शब्द तुमच्या कानावरून गेला आहे, पंचमहाभूत. आता तुकाराम महाराज काय म्हणतात? नम्र झाला भूता. कोणत्या भूताला नम्र व्हायचं आहे? वडाच्या पिंपळाच्या चौकातल्या तिकटीवरच्या भूताला नम्र व्हायला सांगितलेलं नाही. आता दुसरं सांगितलं पंचमहाभूत. हा शब्द सगळ्यांनी ऐकला आहे. पंचमहाभूताला तरी नम्र व्हावं का? पंचमहाभूताला सुद्धा नम्र व्हायची गरज नाही. का नाही? तर सगळी पंचमहाभूतं ही जड आहे. पंचमहाभूतं कशी आहेत? जड आहेत. लक्षात ठेवा शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही पंचमहाभूतं जड आहेत. आता माझं शरीर पंचमहाभूताने बनलं आहे. तुमची सगळ्यांची शरीरं पंचमहाभूताने बनलेत. आमच्या आजूबाजूला जे सगळं दिसतंय, आपल्या घरातले जे संसार म्हणून गोळा केलेले जे सगळ्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, त्या सगळ्या कशाच्या आहेत? पंचमहाभूतांच्या आहेत. आणि ही पंचमहाभूतं काय आहेत? जड आहेत. आणि मी कसा आहे? चेतन आहे. मी कसा आहे? चेतन आहे. विज्ञानाच्या भाषेत हे सगळं निर्जीव आहे. आता ही भांडं आहे, हे कसं, याला मी म्हणतो की हे जड आहे. हे कसं आहे? जड आहे. हे जड आहे याचा अर्थ हे वजनानं जड आहे असं नाही. हे वजनानं जड आहे असं नाही. जड म्हणजे काय? याला आपलं स्वतःचं ज्ञान होत नाही आणि हे दुसऱ्याचंही ज्ञान करून देत नाही. म्हणून ह्याला काय म्हणायचं? जड. हां बघा, किंवा हा मोबाईल आहे, हा सुद्धा कसा आहे? जड आहे. जड आहे याचा अर्थ काय? याला आपलं स्वतःचं ज्ञान नाही आणि हे दुसऱ्याचंही ज्ञान करून देऊ शकत नाही. म्हणजे या मोबाईलला मी अमुक कंपनीचा आहे हे कळत नाही, माझी किंमत 20,000 आहे हे ह्याला माहीत नाही. बरोबर?
आणि हा रस्त्यावर कुठं पडला तर अमुक माणूस माझा मालक आहे असं हे सांगू शकत नाही, म्हणून हे कसं आहे, जड आहे. तसंच ह्या भांड्याचं आहे, बरोबर. ह्याला आपला आकार फार चांगला आहे, मी स्टीलचा आहे हे काही कळतं का? माझी किंमत 20 रुपये आहे, 50 रुपये आहे हे कळतं का? नाही कळत. ही वाटी रस्त्यावर पडली तर अमुक माणूस माझा मालक आहे असं सांगू शकते काय? नाही सांगू शकत, म्हणून ही कशी आहे, जड आहे. पण या भांड्याच्या बाबतीतलं सगळं मला कळतं, म्हणून मी कसं आहे, चेतन आहे. विज्ञानाच्या भाषेत हे निर्जीव आहे आणि मी सजीव आहे. हे निर्जीव का आणि मी सजीव का? हे निर्जीव असण्याचं कारण ह्याच्यात ही आत्मतत्व आहे, माझ्यात ही आत्मतत्व आहे. पण मी सजीव आहे आणि हे निर्जीव आहे, कारण माझ्यात अंतःकरण आहे, ह्याच्यात अंतःकरण नाही. काय कळलं? ह्याला जड का म्हणायचं? आत्मतत्व ह्याच्यातही आहे, आत्मतत्व माझ्यातही आहे, पण मी सजीव आहे आणि हे निर्जीव आहे. मी सजीव का तर माझ्यात अंतःकरण आहे, हे निर्जीव का तर ह्याच्यात अंतःकरण नाही, म्हणून हे कसं आहे, जड आहे. सगळी पंचमहाभूतं कशी आहेत, जड आहेत. पंचमहाभूतांनी बनलेलं सगळं जगसुद्धा कसं आहे, जडच आहे. सगळ्या जगातलं आता आपलं घरच घ्या, घर कसं आहे, जड आहे. घरातल्या सगळ्या वस्तू प्रपंच म्हणून आपण गोळा केलेली भांडी कुंडी, सोनं नाणं पैसा, हे सगळं काय आहे, जड आहे. आणि हे सगळं कशाने बनले, पंचमहाभूतांनी बनले. मग पंचमहाभूतांनी बनले, जड आहे म्हणून टाकून द्यायचं का? टाकून द्यायचं नाही, त्याचा उपयोग करायचा, पण त्याच्याबद्दलची आसक्ती ठेवायची नाही किंवा त्याच्याबद्दलचं ममत्व ठेवायचं नाही. आता हे जड आहे आणि मी चेतन आहे, मग जड श्रेष्ठ का चेतन श्रेष्ठ? सोप्या भाषेत सजीव श्रेष्ठ का निर्जीव श्रेष्ठ? सजीव श्रेष्ठ, बरोबर. मग आता जड आणि चेतनाची भाषा ही ज्ञानेश्वरीची आणि गाथेची आहे. मग जड श्रेष्ठ का चेतन श्रेष्ठ? बोला की जरासं. चेतन श्रेष्ठ, बरोबर. आता समजा एक 500 रुपयाची नोट आहे, 500 रुपयाची नोट जड आहे का चेतन आहे सांगा? बोला जरा, तुम्ही बोलला म्हणजे तुम्हाला समजतंय असं होईल, नसलं तर समजायला मदत होईल. हां बघा, 500 रुपयाची नोट आहे. आता 500 रुपयाच्या नोटेला माझा रंग फार छान दिसतो, हे कळतं काय? माझ्या एवढ्याशा तुकड्याची किंमत 500 रुपये आहे हे त्याला माहीत आहे काय? मला मिळवायसाठी लोक दिवसभर काबाड कष्ट करतात हे त्या नोटेला कळतं काय? चोर मला चोरी करून पळवून नेतो हे नोटेला कळतं काय? रस्त्यावर पडलेली एखादी 500 रुपयाची नोट अमुक माणूस माझा मालक आहे असं सांगू शकते काय? बोला की जरा. नाही सांगू शकत. म्हणजे नोट कशी आहे, जड आहे. आणि मी कसं आहे, चेतन आहे. मग आता तुम्ही मगाशी श्रेष्ठ कोण सांगितलं? चेतन श्रेष्ठ. मग माझ्यासारख्या श्रेष्ठ चेतनानं जड नोटेच्या मागं लागावं काय? म्हणा की 2 मिनटं. माझ्यासारख्या श्रेष्ठ चेतनानं जड नोटेच्या मागं लागावं का? लागू नये. क्षणभर म्हणा लागू नये. याला संतांनी नंतर आधार दिलाय. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. धनाची गरज आहे, पण तत्वज्ञानाच्या भाषेत विचार केला तर या सगळ्या गोष्टी कशा आहेत, जड आहे. आता समजा एक माझी 2 ग्रॅमची 3 ग्रॅमची अंगठी आहे, रस्त्यावर अंगठी पडलेली आहे. आता त्या सोन्याच्या अंगठीला मी सोन्याची आहे हे कळतं का? नाही कळत. माझा आजचा दर 70,000 पोचला हे त्याला माहिती आहे का? नाही. माझ्यावरची कलाकुसर फार चांगली आहे, आता नवीनच आधुनिक निघालेली कलाकुसर आहे हे त्याला कळतं काय? रस्त्यावर पडलेली एक 2 ग्रॅमची अंगठी अमुक माणूस माझा मालक आहे असं सांगू शकते काय? नाही सांगू शकत. म्हणजे सोनं सुद्धा कसं आहे, म्हणा की सोनं आणि नोट जड आहे म्हणायला आपली जीभ सुद्धा जड होते, पण ते काही जरी जड जीभ झाली तरी सुद्धा ते कसं आहे, जड आहे. बरोबर. सोनं हा धातू आहे तो जड आहे, नोटसुद्धा काय आहे, जड आहे. आजूबाजूला आमच्या घरामध्ये ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू कशा आहेत, जड आहेत. आणि त्या घरात राहणारा मी मात्र कसा आहे, चेतन आहे. आणि मगापासून ठरलं की मी कोण श्रेष्ठ आहे, चेतन श्रेष्ठ आहे. चेतन श्रेष्ठ आहे. मग आता चेतन श्रेष्ठ असेल तर माझ्यासारख्या श्रेष्ठ चेतनानं जडाला नम्र व्हावं काय? आता सांगा की जडाला नम्र होऊ नये. आता जडाला नम्र होणं म्हणजे काय सांगतो. माझी पत्नी लग्न होऊन माझ्या घरी आली. येताना काहीतरी 5-10 भांडी दिली होती त्याने. त्याच्यात एक घनसर वाटी होती. शेजाऱ्यांना कुणाला तरी तिनं भाजी काय आमटी घालून दिली आणि ती कुणाला दिली ती परत काही वाटी आली नाही. परत वाटी आली नाही म्हणून त्या रात्रभर रडत बसल्या, माझी घनसर वाटी गेली म्हणून. ही 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता वाटीसाठी डोळ्यातनं पाणी काढावं एवढी त्याची लायकी आहे काय? बोला की जरासं काहीतरी. आपली एक घरातली भांडं, एक घरातली वाटी स्टीलची गेली, जाड जोड घट्ट वाटी गेली, त्यासाठी रडावं. त्यासाठी रडणं म्हणजे कुणाला नम्र झाल्यासारखं आहे?
पंचमहाभूताला नम्र झाल्यासारखं आहे. ती वाटी कशाची बनलेली आहे? पंचमहाभूताची आहे. आता 2 ग्रॅमची अंगठी पडली म्हणून किती घागरी डोळ्यातनं पाणी काढावं? पडलेल्या अंगठीसाठी डोळ्यातनं पाणी यावं का भगवंतासाठी यावं? रामकृष्ण परमहंस म्हणतात, हा, जर एखाद्या वस्तू, घरातली वस्तू पडली म्हणून जर घागरभर पाणी डोळ्यातून येत असेल, तेवढं पाणी जर तेवढा कळवळा जर भगवंताबद्दल असेल तर भगवंताबरोबर भेट झाल्याशिवाय राहणार नाही. देवाची भेट कधी होईल एवढा कळवळा असेल तर. पण आमचा कळवळा कशासाठी आहे? संसारातले एखाद्या जड गोष्टी, जड वस्तू गेल्याबद्दलचा आहे. त्यामुळं अशा गोष्टींना नम्र व्हायला संत सांगत नाहीत. कारण याचा अर्थ त्या वस्तू टाकायच्या आहेत असं नाही, त्याचा उपयोग करून घ्यायचा, पण त्याच्यात अडकायचं नाही. त्याच्यात अडकायचं नाही. त्या जड आहेत एवढा विचार केला. आता मग नोटेचं सांगितलं, एक 500 रुपयाची नोट पडली तर काय करावं? रडावं. आणि रात्रभर झोप लागली नाही 500 रुपये पडले म्हणून, तर मी कुणाला नम्र झालो म्हणायचं? नोटेला नम्र झालो, किंवा त्या जड वस्तूला काय झालो? नम्र झालो. आणि अशा प्रकारच्या नोटेला, सोन्याला किंवा एखाद्या घरातल्या अशा भांड्यासारख्या जड वस्तूला नम्र झाल्यानं आपल्याला अनंताला कोंडता येणार नाही. महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. नम्र झाला भूता तेने कोंडिल्या अनंता. मग कोणत्या भूताला? वडा पिंपळावरच्या नव्हे, पंचमहाभूताला सुद्धा नव्हे. कारण पंचमहाभूत जड आहेत. माझं शरीरसुद्धा पंचमहाभूताने बनलं आहे. त्याच्या आत एक चेतन तत्व आहे. म्हणजे माझं शरीर हे चेतनाची आणि जडाची युती आहे. आणि युतीची सरकार फार काळ टिकत, म्हणा की एवढं तरी बोला, राजकारणातलं तरी कळतंय, युतीची सरकार फार काळ टिकत नाही. तशी हितली जड आणि चेतनाची युतीसुद्धा फार वेळ टिकत नाही. कुणाची 8 वर्षात मोडते, कुणाची 80 वर्षात मोडते. काय कळलं म्हटलेलं? काय कळलं? हितली जड चेतनाची युती कुणाची 8 वर्षात होते, म्हणजे 8व्या वर्षी मृत्यू होतो. कुणाची 80 वर्षे टिकते, 80 वर्षानं का असेना काय होते? मोडते. म्हणजे ही युती कायमची टिकत नाही. इथं जड आणि चेतनाचा एक काल्पनिक संयोग आहे. हां, बरोबर. म्हणून अशा प्रकारच्या भूताला नम्र व्हायला तुकाराम महाराज सांगत नाहीत. आता तिसरा प्रकार आहे, जे जे ज्ञानेश्वर महाराजांची गोऊ आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आता इथं भूत कुणाला म्हटलंय? जे सगळं जन्माला आलेलं आहे, निर्माण झालेलं आहे, त्याला काय म्हटलंय? भूत. हां, मग आता इथं मुंगी हे सुद्धा भूत आहे, साप हे सुद्धा काय? भूत आहे, विंचू हे सुद्धा काय? भूत आहे. आणि माणसं म्हणा की भूत, ही आजूबाजूला आपल्या समोर असलेली हजारो माणसं ही सुद्धा काय? भूत आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मग आता मी जीव आहे. भूत म्हणजे काय? जीव, निर्माण झालेला जीव. मी इथं बसून बोलणार